आमच्या जीव सगळं धोक्यात टाकून टाकताय तुम्ही। अहो साधा पार्ले बिस्टिचा पुढे सुद्धा आला नाही, त्या हेलिकॉप्टर मध्ये आला नाही। एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत। त्याच्यासाठी जी आर्थिक तरतूद यापूर्वी झालेली आहे त्या तरतुदींची 2-3 योजनांची गोळाबेरीज करून ते 31,628 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत। नमस्कार, मी प्रशांत कदम। मराठवाड्यावरती अतिवृष्टीचं एक महासंकट कोसळलेलं आहे आणि या संकटामध्ये सरकारची नेमकी मदत कधी जाहीर होते, किती जाहीर होते याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं। सुरुवातीला जी मदत जाहीर करण्यात आलेली होती ती अगदी तात्पुरती होती, तुटपुंजी होती आणि दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन आले, अमित शहा मुंबईमध्ये येऊन गेले, त्याच्यानंतर केंद्राकडे काही मदत येते का याकडे पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अर्थात केंद्राची मदत अद्याप तरी आलेली नाहीये, त्याच्या संदर्भातली प्रक्रिया थोडीशी अजून वेळखाऊ आहे आणि आम्ही ती नंतर करू असं म्हणत काल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक पॅकेज जे आहे ते जाहीर केलं। आता या पॅकेज मधला आकडा जो आहे तो खूप मोठा आकडा आहे, 31,628 कोटी रुपये इतकी मदत आपण जाहीर केलेली आहे। ही मदत अभूतपूर्व आहे अशा पद्धतीचे दावे या पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या 3ही सत्ताधाऱ्यांनी केले। पण खरोखर हे असं आहे का? कारण जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचते तोपर्यंत या 31,628 पैकी नेमके किती रुपये जे आहेत ते वेगवेगळ्या योजनांमध्ये सामावले जाणार आहेत। काही ठिकाणी तर विमा कंपन्यांचे पैसे सुद्धा, म्हणजे त्याचा उल्लेख स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलाच, पण अशा पद्धतीनं जे हप्ते स्वतः शेतकरी भरतोय त्याचे सुद्धा पैसे या मदतीमध्ये जोडले गेलेले आहेत। आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भातलं सत्य नेमकं काय आहे, ही सगळी परिस्थिती जी आहे या पॅकेजची, याच्यामध्ये कुठं कुठं फसवणूक झालेली आहे का किंवा लबाडी करण्यात आलेली आहे का, हे सगळं आपण नीट जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत आता कॉम्रेड अजित नवले, जे शेतकरी नेते आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी एक डिटेल सविस्तर पोस्ट लिहून सरकारच्या या पॅकेज बद्दलचे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। नवले साहेब, काय नेमकं जेव्हा ही 31,628 कोटींची मदत जाहीर झाली, आपण शेजारी बघतोय की कर्नाटकनं सुद्धा महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत जाहीर केली आहे, पंजाबनं 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये तर डबल इंजिन सरकार, ज्याचे दावे सातत्यानं निवडणुकीमध्ये केले जातात की डबल इंजिन सरकार आल्यानंतर कसे फायदे असतात म्हणून वगैरे, तर आता हा जो दावा केला जातोय अभूतपूर्व, कधी नव्हे इतकी मदत आहे, भरभक्कम आहे, का तुम्हाला सरकारच्या या दाव्यांवरती विश्वास नाहीये? सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी, मुख्यतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रिप्रेझेंटेशन बद्दलचं कौशल्य सगळ्या महाराष्ट्राला आणि खरं तर देशाला माहित आहे। एक पट गोष्ट करायची, मात्र ती 10 पट किंवा 100 पट कशी आहे हे अगदी व्यवस्थितपणाने रिप्रेझेंट करायचं, हे त्यांचं कौशल्य, त्याच्याबद्दल त्यांना 100% मार्क दिले पाहिजे। त्यांनी काल दावा केला की 31,628 कोटी रुपयाचं महा पॅकेज त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आणि यापूर्वी इतकं मोठं पॅकेज कधीही दिलं गेलेलं नाही, अशा प्रकारे त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर ते रिप्रेझेंट केलं। मात्र ज्यावेळेस आपण ह्या पॅकेजच्या अंतरंगामध्ये ज्यावेळेस शिरतो आणि त्याचं विश्लेषण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की यापैकी बहुतांशी भाग हा यापूर्वी सरकारने वेगवेगळ्या ज्या योजना जाहीर केल्या त्याच्यासाठी जी आर्थिक तरतूद यापूर्वी झालेली आहे त्या तरतुदींची 2-3 योजनांची गोळाबेरीज करून ते 31,628 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत। मुख्यतः शेतकरी काय आशा बाळगून होते? शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आदान, निविष्ठा ज्या आपण खरेदी करतो, बियाणं, खत, औषधं, हे सगळं कर्जाच्या पोटी शेतकऱ्यांनी विकत घेतलेलं आहे आणि कर्ज काढून हे सगळं विकत घेऊन पिकं उभी केलेली होती, ती पाण्यात गेलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे कर्ज जे काढलं ते सगळं पाण्यात गेलेलं आहे। त्यामुळे कर्ज माफ करावं ही अत्यंत नैसर्गिक इच्छा ही शेतकऱ्यांची होती। एखाद्या कॉर्पोरेट कंपनीवर समजा एखादं काही आर्थिक संकट आलं आणि ते कर्ज फेडण्यासाठी ती कंपनी जर असमर्थ असेल तर अशा वेळी त्या कॉर्पोरेट कंपनीचं कर्ज आपत्तीचा भाग म्हणून राईट ऑफ केलं जातं, निर्लेखित केलं जातं
आम्ही तेच म्हणतो आहे की आम्ही जे कर्ज काढलं होतं त्याच्यातून जी खतं बियाणं घेतली होती ती तुमच्या देखत पाण्यात गेलेली आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची लपवाछपी नाहीये, तुम्ही स्वतः पाहता. त्यामुळे बरोबर. त्या सगळ्या या कर्जाचं पाणी झालेलं आहे, माती झालेली आहे. त्यामुळे ते खरं. आता राईट ऑफ करा, निर्लेखित बरोबर. करा, ही मागणी होती. ती मात्र सरकारने केलेली आपण नाही. कर्जमाफीचा जो विषय आहे तो खरंच महत्वाचा आहे, कारण या सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेलं हे आश्वासन होतं, ज्या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे. आणि आता इतकं मोठं संकट ज्यावेळी आहे, म्हणजे कालची आकडेवारी जेव्हा मुख्यमंत्री सांगत होते की ती भयावह आकडेवारी आहे, की म्हणजे 1.25 कोटीच्या आसपास 1.25 कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 60-70 लाख क्षेत्र जे आहे, हेक्टर क्षेत्र ते बाधित आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र संकटात असताना सुद्धा कर्जमाफीची भाषा केली जात नाहीये. त्याच्याबद्दल थोडं सविस्तर आपण बोलूच, पण पहिल्यांदा मला हे सांगा, 31,628चं जे ब्रेकअप आहे, किती नेमकं याच्यातला खरा आकडा आहे, हे थोडं एकदा प्रेक्षकांना नीट सांगा, की म्हणजे कुठं कुठं लपवालपवी झाली आहे. अगदी बरोबर. म्हणजे एकीकडे कर्जमाफी करायची नाही आणि दुसरीकडे जे द्यायचं ते म्हणाले की 31,628 कोटी रुपये. यातली खरी वाढ जर आपण म्हटली, एनडीआरएफच्या निकषाला सोडून सरकारने त्यांच्या पदरचं काहीतरी टाकलेलं आहे, तर तो आकडा आहे केवळ 6,500 कोटी रुपयाचा. सरकारने एनडीआरएफचे जे निकष आहेत, कोरडवाहू जमिनीसाठी 8,500, बागायतीसाठी 17,000 आणि बहुवर्षीय जे पिकं आहेत, फळं, तर त्यांच्यासाठी 22,500 रुपये, हे एनडीआरएफचे ऑलरेडी निकष आहेत. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जी रक्कम देय होती ती रक्कम होते 6,175 कोटी रुपये. ती आम्हाला पूर्वीच्या पॅकेजमध्येच मिळालेली आहे किंवा ती देणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये सरकारची, राज्य सरकारची कोणतीही मर्दुमकी नाही. थोडीफार मर्दुमकी किंवा ज्याच्यामध्ये त्यांना मार्क दिले पाहिजे ते आहे की याच्यामध्ये त्यांनी 10,000 रुपये वाढ केलेली आहे प्रति हेक्टरी. तो आकडा किती होतो? तो आकडा होतो 6,500 कोटी रुपयाचा. एवढाच फक्त सरकारने पदरचा दिलेला आहे. बाकी उर्वरित ज्या सगळ्या रकमा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 3 उदाहरणं मी पटापट देतो. नंबर 1, ते म्हणाले की आपण याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळणारे ते या पॅकेजमध्ये धरून घेतले. मुळात पीक विमा योजना आणि या पॅकेजचा संबंध काय? आम्ही स्वतः प्रीमियम भरलेला आहे. सरकारने जो प्रीमियम भरलेला आहे तो यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारनं त्यांच्या बजेटमध्ये केलेल्या तरतुदीचा भाग म्हणून त्याच वेळी तो प्रीमियम भरलेला आहे. त्यामुळे तुम्ही आता आम्ही ह्या पॅकेजमध्ये ते प्रीमियमचे पैसे किंवा प्रीमियमचेही नव्हे, कंपन्या देणार आहेत असे संभाव्य 5,000 कोटी रुपये हे तुम्ही ह्या पॅकेजचा भाग कसं काय दाखवता? नंबर 1. आणि जे नंबर 2, हक्काचं आहे ते त्यांना असं उपकार म्हणून आपण मदत करतोय असा भाव त्याच्यामध्ये दिसतोय. मग असा भाव त्याच्यामध्ये, आणि लबाडी पण, की आम्ही जणू काही हे 5,000 कोटी रुपये तुम्हाला देतोय, बघा या पॅकेजचा तो भाग आहे. नंबर 2, ते म्हणाले की खरवडून गेलेल्या जमिनीसाठी आम्ही प्रति हेक्टरी 3.5 लाख रुपये देतो. मी पाहिल्या अनेक लोकांनी पोस्ट पाठवल्या आणि स्वागत केलं. 3.5 लाख रुपये हेक्टरी म्हणजे किती मोठी रक्कम. मी तुम्हाला सांगतो, जर ती मिळाली तर मी पहिला व्यक्ती असेल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेल. पण अंतरंग काय त्या घोषणेचं? त्याच्यापैकी एनडीआरएफच्या अंतर्गत जो निकष आहे त्याच्यानुसार गुंठ्याला फक्त 470 रुपये आम्हाला मिळणार आहेत. खरवडून गेलेल्या जमिनीच्या मध्ये गुंठ्याला फक्त 470 रुपये. आणि बाकीचे जे 3 लाख रुपये ते सांगतायत ते 3 लाख रुपये आहेत मजुरीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही तरतूद करू. लबाडी आणि चलाकी बघा की एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा वाहतुकीचा खर्च सुद्धा 4,070 रुपयातून फिटणार नाही, एवढी रक्कम तुम्ही शेतकऱ्यांना देणार आणि दाखवण्यासाठी सांगणार की आम्ही मजुरांना जे देणार आहोत ते 3 लाख रुपये देणार आहोत. मग बेरीज होते 3.5 लाखाची. आता हे जे काही 3 लाख रुपये ते मजुरांना देणार आहे ते सुद्धा ह्या पॅकेजचा भाग कसं काय होऊ शकतं? कारण रोजगार हमीसाठी जी तरतूद करण्यात आलेली आहे ती केंद्र सरकारने रोजगार हमीची तरतूद केंद्रीय बजेटमध्ये केली, अगोदरच केलेली आहे, त्याच्यातून ते मिळणार. आणि राज्य सरकारने सुद्धा रोजगार हमीसाठी जी बजेट तरतूद केलेली आहे ती मागच्या अर्थसंकल्पात केलेली आहे, ती ह्या बजेटची नवीन तरतूद नाहीये. त्यामुळे खरवडून गेलेल्या जमिनीचा छदा मिळणार नाही. गोष्ट नंबर 3, ते म्हणाले की 10,000 कोटी रुपये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी देणार आहोत. हे 10,000 कोटी रुपये ते कुठून देणार? तर यावेळी त्या विभागासाठी हे पैसे अलॉट केलेले असतात कायदेशीररित्या. उदाहरणार्थ विजेचे खांब कोसळले तर वीज महामंडळाला जी अलॉटमेंट झालेली आहे त्यातून ते उभे राहतील. रस्ते वाहून गेलेले आहेत
तर रस्ते महामंडळाला यापूर्वी जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे, जे अलॉटमेंट केलेली आहे, त्यातून ते उभे राहतील. तुम्ही ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची बेरीज करणार, ते पैसे नव्यानं हे देणार नाहीयेत. यापूर्वीच्या बजेटमध्ये त्या तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ एखाद्या शाळेचं नुकसान झालं तर आदिवासी विभागातली ती शाळा उभी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळ त्याच्यासाठी पैसे टाकेल आणि त्यासाठीची तरतूद आदिवासी विकास महामंडळाकडून येईल. त्याच्यामुळे हे 10,000 कोटी रुपये सुद्धा तुम्हाला नव्यानं काही तरतूद करायची नाहीये. तुम्ही अंदाज बांधला की किती नुकसान लागणार आहे आणि ते वेगवेगळ्या योजनांमधून अगोदरच दिलेले या बजेटमध्ये पॅकेजमध्ये तुम्ही 10,000 कोटी रुपये लिहून टाकले. लोक प्रश्न विचारत नाही, लोक अनालिसिस करत नाही, म्हणून तुम्ही वाटेल ते खोटं बोलाल आणि काहीच शेतकऱ्यांना देणार नाही. असं कसं होईल? मी आकडा आता तुम्हाला सांगितलं, बेरीज करून बघा. पहिला गोष्ट की जे 5,000 कोटी रुपये पीक विम्यातून त्यांनी काढले, त्याच्यानंतर 10,000 कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या याच्यातून काढले. प्रत्येकी 3.5 लाख रुपयापैकी 3 लाख रुपये प्रति हेक्टरी यांनी ह्या पॅकेजमध्ये रोजगार हमीच्या योजनेमधून काढले. शिल्लक राहिलं किती साहेब? फक्त 4.5 लाख कोटी रुपये राहतात. हे 4.5 लाख कोटी रुपयाचं गणित पण काय आहे की याच्यातल्या बहुतांशी कलमा या परत एनडीआरएफच्या अंतर्गत मिळणार आहे. उदाहरणार्थ या 4.5 लाख कोटी रुपयामधून ते म्हणाले की आम्ही जनावरांचे गोठे बांधण्यासाठी तुम्हाला 3,000 रुपये देणार आहे किंवा दुधाळ जनावरांसाठी 4.5 लाख कोटी रुपये बरोबर आहे का आकडा? सॉरी 4.5 कोटी रुपये, सॉरी 4.5 कोटी रुपये शिल्लक राहिले. तर ते 4.5 कोटी रुपये सुद्धा एनडीआरएफच्या अंतर्गत येणार आहे. कारण हे दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर कुक्कुट पालनाचे प्रतिपक्षी 100 रुपये इन्क्लूड केलेले आहेत. खरवडून गेलेल्या जमिनी त्याच्यात येणार आहेत. त्यामुळे जे काही ते 470 रुपये देणार आहेत. ह्या सगळ्याची मिळून बेरीज पैकी बहुतांशी भाग हा एनडीआरएफच्या निकषाच्या अंतर्गत एनडीआरएफच्या बजेटमधून येणार आहे, जो 4,500 कोटी रुपये होणार आहे. मग राहिलं काय तुमच्याकडे? तुमच्याकडे एकच गोष्ट राहिली आणि ती आहे तुम्ही 10,000 रुपये जे जादा दिले शेतकऱ्यांना, त्याची रक्कम आहे 65 लाख हेक्टरला प्रत्येकी 10,000 रुपयाप्रमाणे 6,500 रुपये. म्हणजे खरं पॅकेज किती रुपयाचं आहे? खरी एवढीच मदत आहे, 6,500 कोटी रुपये. इतर सगळ्या योजना त्याला जोडून हे पॅकेज फुगवलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. आणि मग अगदी हेक्टरी फक्त 10,000 रुपये इतकीच मदत आहे. इतकीच मदत आहे, म्हणजे इतकी वाढीव मदत आहे. बर, बाकी एवढी वाढीव मदत आहे. बाकी एनडीआरएफच्या अंतर्गत जी मिळणार होती तीच आहे. बाकी जी मदत आहे ती एनडीआरएफच्या अंतर्गत मिळणार होती. बर, आता या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी हा पण दावा केला की सातत्यानं जे लोक मागणी करत होते की ओला दुष्काळ, तर तांत्रिक दृष्ट्या सरकारी भाषेमध्ये असा म्हणजे नियमच नाही. आणि मग आपण काय करतोय तर दुष्काळाच्या संदर्भातले टंचाईच्या वेळी घेण्यात येणारे जे सगळे निकष आहेत ते आपण याच्यामध्ये लागू करतोय, ज्याच्यामध्ये मग त्यांनी कर्जाचं पुनर्गठन आणि इतर सगळ्या गोष्टी सांगितल्या की कशा त्या म्हणजे प्राधान्य पातळीवरती आम्ही सगळ्या करणार आहोत. तर त्याच्याबद्दल मग नेमकं काय आहे? म्हणजे कर्जमाफी न करता हे करणं. हे बघा, ड्रॉट मॅन्युअल जे आहे केंद्र सरकारचं, तर ते पहिल्यांदा जरा पुनर्लेखित झालं 2009 साली आणि मग नंतर नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर 2016 साली त्याच्यामध्ये परत बदल केले. ते बदल काय असावेत यासाठी सुनावण्या झाल्या. किसान सभेच्या वतीनं आम्ही त्याला हजर होतो. अनेक जागरूक संघटना, पत्रकार त्यावेळी हजर होते. त्यांनी काही ऑब्जेक्शन्स घेतले आणि त्यावेळी आम्ही केंद्र सरकारलाही लक्षात आणून दिलं होतं की जसा कोरडा दुष्काळ असतो तसंच अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ सुद्धा असतो. त्यामुळे दुष्काळाची व्याख्या ड्रॉट मॅन्युअल मध्ये बदला आणि त्याच्यामध्ये या तरतुदी समाविष्ट करा. दोघांचं नेचर वेगळं आहे. दुष्काळ ज्यावेळेस पडतो, ड्राय स्पेल ज्यावेळेस असतो, त्यावेळच्या उत्पादनाची परिस्थिती आणि त्यावेळचे प्रश्न, आणि ज्यावेळी एक्सेस रेन असतो त्याच्यामुळे जो काही दुष्काळ पडतो त्याची परिस्थिती वेगळी आहे. त्याच्या तरतुदी वेगळ्या केल्या पाहिजे. परंतु दुर्दैवानं त्यावेळी आमचं ऐकलं गेलं नाही, संघटनांचं ऐकलं गेलं नाही आणि त्यामुळे ओला दुष्काळ नावाची डेफिनेशन आणि टर्म ही ड्रॉट मॅन्युअल मध्ये इन्क्लूड नाहीये. हे आपल्याला मान्य करावं लागतं, ते केलं नाही. मग मुख्यमंत्री काय सांगतायत की जरा नसू द्या, चला व्याख्या नसू द्या, पण आम्ही सगळ्या सवलती देतो. मग सगळ्या सवलतीमध्ये प्राधान्यांची सवलत काय येते की दुष्काळाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांपासून बघा, दुष्काळाच्या काळात पहिलं गोष्ट जर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती केली असेल तर त्यांनी सांगितलं आम्ही शेतसारा माफ करतो आणि सर्व प्रकारची कर्ज माफ करतो, तुमच्याकडून काही वसूल करणार नाही. कर्जमाफी ही बेसिक अट आहे दुष्काळाची.
ती तुम्ही करणार तर दुष्काळच्या सगळ्या संहिता लागू होतात. हे पुनर्गठन करणं, आजचं मरण उद्यावर ढकलणं, याला काही अर्थ नाहीये. ते तुम्ही केलेलं नाहीये. नंबर 1. नंबर 2, दुष्काळाच्या काळात तगाई दिली पाहिजे, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, आपण पाहिलं. त्यानंतरच्या अनेक सरकारांनी दिली. तगाई म्हणजे जगण्याचं साधन द्यायचं. जगलं पाहिजे, लोक शेतकरी जगले पाहिजे, रयत जगली पाहिजे. ती जगण्यासाठी काय करायला पाहिजे, तर तिचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या बदल्यामध्ये त्याची नुकसान भरपाई देणं आणि वरून 2 रुपये असे देणं, जेणेकरून त्यांना त्यांचं जीवन जगता येईल. मग आम्ही काय मागणी केली? आम्ही म्हणालो, बघा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कशाच्या आधारे आम्ही 50,000 रुपये हेक्टरी मागितले सोयाबीन कापसाला? लोक म्हणतात तुम्ही काही मागाल, आकडेवारीच्या आधारे आम्ही मागत असतो. ज्यावेळी पीक विमा कंपन्यांना सोयाबीनचा प्रीमियम ठरवायचा असतो, त्यावेळी सोयाबीन किती रुपयाला दाखवतं सरकार? तर प्रति हेक्टरी 58,000 रुपयाचं संरक्षण सोयाबीनला पीक विमा कंपन्या देतात. त्या अगेन्स्टमध्ये प्रीमियम घेतात. कापसाला काय दाखवतात की एका हेक्टरमध्ये 60,000 रुपयाचा कापूस येतो असं दाखवतात आणि त्या अगेन्स्टमध्ये प्रीमियम घेतात. म्हणजे कंपन्यांना ज्यावेळी प्रीमियम ठरवायचा त्यावेळेस 1 हेक्टर मधले आमचं सोयाबीन 58,000 रुपयाचं, एका हेक्टर मधला आमचा कापूस कंपन्यांसाठी 60,000 रुपयाचा. आणि साला आम्हाला ज्यावेळी भरपाई द्यायची त्यावेळेस NDRF म्हणते तुमचं नुकसान किती झालंय, तर हेक्टरी 8,500 रुपये. हा अन्याय आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आता दुष्काळ द्यायचा ना तुम्हाला, मग आता हा अन्याय दूर करा. पीक विमा कंपन्या ज्या म्हणतायत तो बेस रेट पकडा आणि त्याच्यावर आता आम्हाला तगाई द्या. जगलं पाहिजे ना शेतकरी कुटुंब. सगळं तुम्ही फक्त उत्पादन खर्च आमचा भरून दिला तर त्याच्यावर वर्ष काढायला घालता येणार नाही. त्यासाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे, उत्पादन खर्च अधिक 1.5 पट हमी भाव. आणि त्यानुसार म्हणून मग 50,000 रुपये प्रति एकरी ही मदत आम्ही मागत होतो, ती त्यांनी दिली नाही. एक मुद्दा याला लागून मी आपली परवानगी मागून सांगेन की ते म्हणाले की इतर राज्यांच्या तुलनेत आम्ही तुम्हाला जास्त दिलंय. आम्ही म्हणतोय पंजाबशी तुलना करा. पंजाबनी एकरी 20,000 रुपये म्हणजे हेक्टरी 50,000 रुपये दिले ना, ते सुद्धा कमी आहे पण दिले ना. मग त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही किती देताय आम्हाला, तर त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही आम्हाला 18,500 रुपये देताय हेक्टरी. त्यांनी एकरी 20,000 दिले, हेक्टरी 50,000 दिले, आम्हाला तुम्ही 18,500 रुपये देतात. मग कसं काय दुष्काळाच्या तरतुदी तुम्ही लागू केल्या? उलट असं म्हणता येईल की तरतुदी लागू करताना मोठा दुष्काळ तुम्ही आमच्यावर आणलेला आहे, तरतुदींचा दुष्काळ आणलेला आहे. नाही, देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा म्हणजे तेव्हाचं संकट तर म्हणजे या संकटाशी तुलना पण करता येणार नाही, इतकं गंभीर नव्हतं. पण तरी सुद्धा त्यावेळी 25,000 रुपये हेक्टरी द्या ही मागणी त्यांची होती. आणि आता त्यांनी मग केलेली मदत तुम्ही सांगताय त्यानुसार 18,500 इतकी आहे. बरं, फरक हा पण आहे की पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे, तिथं डबल इंजिन सरकार नाहीये की तुम्ही गेला दिल्लीमध्ये आणि तुम्हाला मदत झाली, तरी सुद्धा हे होत नाही. अगदी बरोबर आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा माणूस बसला त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा आहे की आम्ही एका चांगल्या विरोधी पक्ष नेत्याला वंचित झालो, आम्ही मिस करतो आहोत त्यांना. ते इकडे असते तर आमच्यापेक्षा 10,000 पट जास्त थैतायाट हा त्यांनी केला असता आणि सरकारला त्यांची झोप मोडून टाकली असती. दुर्दैवानं विरोधी पक्षामध्ये तसा माणूस नाही हो. हे आज आम्ही दुष्काळ आमच्या डोक्यावर असताना आमचे मित्र असणारे काँग्रेस हे दुष्काळावर यात्रा काढण्याऐवजी संविधान यात्रा काढताय. म्हणजे रब्बीच्या सीझन मध्ये खरीपाची पिकं पेरायची अशा प्रकारची भूमिका जर विरोधी पक्ष घेत असतील तर आम्ही कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न आहे. त्यामुळे डबल इंजिनचं सरकार आहे, राज्यात तेच आहे, केंद्रात तेच आहे. आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं तर ते अभूतपूर्व मदत आणू शकले असते. मुळात त्यांना ती आणायची नाहीये, कारण ते शेतकऱ्यांना घाबरत नाहीत, ते शेतमजुरांना घाबरत नाहीत. त्यांना भीती नाही वाटत की शेतकरी असंतोष जर झाला तर आपल्याला काही वाईट परिणाम होतील, ही भीती त्यांची संपलेली आहे. शेतमजुरांचं काय दिलं? आम्ही मागत होतो, दुष्काळ आहे ना, मग शेतमजूर जगले पाहिजे. 30,000 रुपये त्याची श्रम नुकसान भरपाई म्हणून त्याला तगाई द्या, नाही दिली या सरकारने. आणि त्याचं कारण हे आहे की त्यांना भीती वाटत नाही शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, आणि म्हणून ते असं वागतायत, दादा खोटं बोलतायत. 31,600 कोटी रुपयाची चलाखी लोकांच्या पुढे मांडतायत आणि आपण लोकांना फसवलं, आपण फसवलं गेलं हे लक्षात जरी आलं तरी ते आपलं काही बिघडू शकत नाही हा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसांना आहे आणि म्हणून ही फसगत होते आहे. खरं.
आणि पुन्हा सरकारी निर्णय म्हटल्यानंतर पुन्हा ते GR मधल्या अटी शर्ती इतक्या अशा असतात की ती मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत अजून काय शिल्लक राहतंय हा पण त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे. तर दिवाळी जी आहे ती तोंडावरती आहे, अशा वेळी म्हणजे खरोखर शेतकऱ्याला दिवाळीमध्ये दिलासा मिळेल का? तुम्हाला काय वाटतंय? शेतकऱ्यांच्या म्हणजे ते सगळे डोळे लावून बसलेले आहेत सरकारकडे, पण जेव्हा असं काहीतरी दाखवलं जातंय तेव्हा त्याच्यातलं वास्तव नेमकं काय आहे? तुम्ही बघा ना, आता आमचा उत्पादन खर्च जे आहे सोयाबीनचा, तर तो जर 25,000 रुपये असेल आणि आम्हाला मिळणार 18,500 रुपये असतील, तर कशा प्रकारे दिवाळी साजरी करायची? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी जसं कर्ज काढतात तसं मोठ्या प्रमाणामध्ये बियाणं, खतं, औषधं हे त्या कर्जातून भागत नाहीत, त्याच्यामुळे ते उधारीवर घेतात. आणि ग्रामीण भागात हा पायंडा आहे की दिवाळीच्या वेळी पिकं ज्यावेळेस येतात ती विकली की ती नाऊन आम्हाला भरावे लागतात पहिल्यांदा दुकानदाराकडे. दुकानदारांचे जे काही वसुली साठी नेमलेले जे लोक आहेत ते जर दिवाळीला आमच्या दारात येऊन बसलेले असतील आणि कर्जमाफीच्या बाबत जर निर्णय झाला नाही तर कर्ज वसुलीसाठी आम्हाला नोटिसा येणार असतील, तर लेकरा बाळांना गोडधोड कुठून घालायचं, त्यांना कपडे कुठून घ्यायचे, दिवाळी कशी करायची? आणि दिवाळीच्या पैसे पण तुम्ही द्याल हो, परंतु ज्या रानावर आम्ही जगतो ती खरवडून गेलेली आहे, गोठे सामसूम झालेले आहेत, गोठे पडलेले आहेत, घरं पडलेली आहेत, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, विहिरी बुजून गेलेल्या आहेत. हे सगळं दुःख समोर असताना तुम्ही सोन्याचा घास जरी आमच्या ताटात आणून वाढला तरी तो गोड लागणार आहे का? आमचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं असताना, हे सगळं इतकं दारिद्र्य आणि संकट पुढे असताना आमच्यासाठी कसली दिवाळी असणार आहे? पॅरालाइज झालेला एक भाग शरीराचा आणि बाकीचा भाग मात्र मस्तपणाने एन्जॉय करतोय. आम्ही नवरात्र उत्सव थांबवली नाही हो, आम्ही दांडिया खेळायचं थांबलो नाही हो, आमच्या हृदयामध्ये या संवेदना तयार नाही झाल्या आणि दिवाळीचे फटाके फोडले जाणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, शहरामध्ये दिवाळीचे सण आकाश कंदील आणि रोषणाई होणार आहे, पण गरिबाच्या दारामध्ये दिवा सुद्धा लागणार नाही. आणि फसवणुकीचा लागला तर फसवणुकीचा दिवा लागेल. त्या वेदना असणारे आमच्या हृदयामध्ये. बरोबर नाही. आणि हेच सरकार ज्यावेळी तुम्ही उल्लेख केला की उद्योगपतींची कर्ज असल्यानंतर त्यांची प्राथमिकता, त्याच्याबद्दलची तत्परता वेगळी असते. म्हणजे अनेकदा म्हणजे ह्यांची कर्ज मिटवताना काय असतं, तर तुम्ही 100 रुपयांचं कर्ज आहे ना 5 रुपये द्या, 5 रुपये दिले तरी त्यांचे 95 रुपये माफ होऊन कर्ज मिटले असं दाखवलं जातं. आता आपण ज्यावेळी बोलतोय त्यावेळी म्हणजे मला सहज आठवलं एक बातमी की मुंबईमध्ये सिमेंट प्रकल्पासाठी म्हणजे पर्यावरणाची परवानगी घ्यायची गरज नाही असं म्हणजे निर्णय, धोरण जो आहे तो अदानींसाठी महाराष्ट्र सरकार घेतंय. मग एवढा जर कळवळा तुम्हाला त्यांचा आहे, इतकं मोठं संकट आहे ज्याच्यातली आकडेवारी इतकी भीषण आहे, म्हणजे खरवडून गेलेल्या जमिनीचा प्रश्न तर किती मोठा आहे. म्हणजे पुन्हा ती सगळी जमीन तिथं नीट करणं हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी म्हणजे पुन्हा मेहनत घेणं इथपासूनच सगळा खटाटोप आहे. अशा वेळी तुम्हाला प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी आपलं पॅकेज कसं मोठं आहे, त्याला वेगवेगळ्या योजना कशा जोडता येतील याच्यामध्ये तुम्ही दंग आहात. तर हे काय आहे नेमकं? बघा, या सगळ्या शेतीचं मूळ संकट जे आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते प्रो कॉर्पोरेट धोरण त्याच्याशी मुळाशी आहे. मी अनेकदा चर्चा करताना, आमचा संयुक्त किसान मोर्चाचा दौरा झाला विदर्भामध्ये, राकेश टिकेत, डॉक्टर अशोक ढवळे, उत्तर महाराष्ट्रातले, उत्तर भारतातले अनेक नेते आमच्या बरोबर होते. त्यांनी एक प्रश्न विचारला की बिहार, उत्तर प्रदेश इथे तुमच्यापेक्षा जास्त गरिबी आहे, त्यांचे अनेक लोक आपल्या गाव खेड्यामध्ये रोजीरोटीसाठी येऊन राहतात, अशा प्रकारचं दारिद्र्याचं जीवन त्यांना जगावं लागतं, मात्र तरी सुद्धा तिथे आत्महत्या कमी आहेत. तुमची परिस्थिती जरा बरी तरी आत्महत्या जादा का जादा आहे? कारण बिहार आणि इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त प्रो कॉर्पोरेट धोरणं आपण घेतली. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च कापूस सोयाबीनचा वाढला, कारण कंपन्या मोठ्या प्रमाणात लुटीसाठी त्यांना मोकळं रान दिलं इनपुट एंडकडे, आणि आउटपुट जे आहे जिथून शेतकऱ्याला 2 रुपये मिळणार आहे तो भाग सुद्धा आपण कॉर्पोरेट कंपन्यांना दिला. आणि त्यातून मग सोयाबीनची आयात, मोठ्या प्रमाणात कापसाची आयात, सरकीची आयात, त्यामुळे दोन्ही बाजूनी प्रचंड कॉर्पोरेट शोषण. आणि तिसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्ती, त्याचा विमा सुद्धा आपण प्रो कॉर्पोरेट केला आणि त्यातून सुद्धा शेतकऱ्यांना मदत नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांची कोंडी आणि आत्महत्यांना हे कॉर्पोरेट जबाबदार आहे. बघा, परवा दिवशी या सगळ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी काय फंडा काढला देवेंद्र फडणवीस साहेबांनी? ते म्हणाले आम्ही कोणाकडून पैसे कापणार? ऊस उत्पादकांकडून पैसे कापणार.
नंतर सावरासावरव केली, नाही आम्ही कारखानदारांकडून पैसे कापणार होतो. त्यांना वाटतं लोकांना काही कळतच नाही. अरे या महाराष्ट्रामध्ये बहुतांशी कारखाने हे कोऑपरेटिव्ह आहेत आणि त्यामुळे कारखान्यांचा नफा हा शेतकऱ्यांचा नफा असतो आणि कारखान्यांच्या नफ्यातून तुम्ही पैसे मागता म्हणजे शेतकऱ्यांना रेव्हेन्यू शेअरिंग अंतर्गत एफआरपी ठीक आहे, एफआरपीतून तुम्ही नाही कापले अभिनंदन, पण रेव्हेन्यू शेअरिंग पण शेतकऱ्यालाच मिळणार होतं ना. तर त्या रेव्हेन्यू मधून तुम्ही पैसे, तोही शेतकरी आहे. पण आता कसं आहे, शहरी बांधवांना रेव्हेन्यू शेअरिंग माहित नसतं, त्यांना एफआरपी माहित असतं. देवेंद्र फडणवीसांनी कौशल्यामध्ये ते सांगितलं ना की एफआरपी जो आहे तो पूर्णपणे नियमानुसार मिळतो, त्याच्या वरचे जे पैसे आहेत. त्यांना वाटतं, आता शहरी मित्रांना रेव्हेन्यू शेअरिंग माहित नाही, त्यांना वाटतं बरोबर आहे बाबा, अरे पण रेव्हेन्यू शेअरिंग मधून तुम्ही कापता, आमच्यातूनच कापता ना. मग ज्यांच्यामुळे हे संकट आलं, कॉर्पोरेट यंत्रणेमुळे हे संकट आलं असं माझं म्हणणं आहे, त्यांच्याकडून तुम्ही 2 रुपये जास्त का नाही कापले? तुम्ही बघा, सुरजागडमध्ये तुम्ही ज्यावेळी लाखो झाडांची कत्तल करता, ज्यावेळी तुम्ही वेगवेगळे महामार्ग करून त्या ठिकाणचं पर्यावरण नष्ट करणारं शक्तीपीठ करता, तुम्ही ज्यावेळी वाढवण बंदरामध्ये सगळं पर्यावरण नष्ट करणाऱ्या गोष्टी करता, कॉर्पोरेटच्या नफ्यासाठी करता, त्यावेळी त्यांना कम्पेन्सेट करायला पाहिजे ना, की आता तुमच्यामुळे हे सगळं वाढतंय. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट सुद्धा एकंदरीत जागतिक पातळीवरच्या कॉर्पोरेटच्या नफ्याखोरीमुळे आहे ना. त्यामुळे पैसे कोणाकडून घ्यायला पाहिजे, दंड कुणाला करायला पाहिजे? कॉर्पोरेट्सला करायला पाहिजे. तुम्ही दंड कुणाला करताय? जे बाधित आहेत त्या शेतकऱ्यांना करताय. हे असं सरकार आहे. पण या महाराष्ट्राचं तुम्हाला मी सांगतो कौशल्य असं आहे की असे मुख्यमंत्री मिळालेले आहेत की ते कोणतीही गोष्ट सुबकरित्या लोकांच्या गळी उतरू शकतात. आणि दुर्दैवानं आपला मीडिया आणि आपले अनेक बुद्धिजीवी या सगळ्याला बळी पडतात. सत्यात जाण्याची त्यांची तयारी नसते आणि त्यामुळे ही सगळी फसगत होते. हो, हे असं सगळं महाराष्ट्रामध्ये वाढून ठेवलेलं आहे. बरोबर. म्हणजे 31,628 कोटीच्या मथड्यामध्ये शेतकऱ्यांचं दुःख नेमकं काय आहे हे आता तुम्ही सांगताय त्यामुळे कळतंय. प्रत्यक्षात त्यातली जर आपण बेरीज बघितली सगळी वजाबाकीच, खरं तर बेरीज काही नाहीयेच, बेरीज त्यांनी करून ठेवलेली आहे. शेतकऱ्यासाठी ती वजाबाकीच होणार आहे आणि फक्त 18,500 हेक्टरी अशी मदत येणार आहे. मला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. केंद्राच्या मदतीसाठी दिल्लीत मुख्यमंत्री जाऊन आलेले होते आणि काल पण त्यांनी सांगितलं की केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा असतो, मग तो एकदाच पाठवायचा, म्हणून आम्ही तो जरा नीट करतोय, किती नेमका नुकसानीचा आकडा, याचा आकडा बघून आम्ही हे करू. तर तिथं तुम्हाला काही होप दिसतेय का? कारण मला एक शब्द त्याच्यातला खूप खटकला की रिइम्बर्समेंट असणार आहे ती, असं ते म्हणाले. ते म्हणजे जे आता तुम्ही जाहीर केलंय ते तुम्ही केंद्राकडनं वसूल करणार आहात का? थोडक्यात ते शेतकऱ्यासाठी आहे हे का तुम्ही सांगत नाहीये? प्रशांतजी, तुम्ही अगदी बरोबर मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे. बऱ्याच लोकांना ही काय प्रक्रिया आहे ही माहित नसतं आणि ह्या अज्ञानाचा बरोबर राज्यकर्ते फायदा उठवत असतात. काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे बोलले ना, तर ते नीट आपण ऐकलं पाहिजे. अजित पवार बाकी त्यांच्या राजकारणाबद्दल आपले दुमत आहेत, परंतु ते जे बोलतात ते अर्थशास्त्रीय, त्यांना बरोबर फसणार नाही आपण अशा पद्धतीने ते बोलतात. परंतु हे 2 माणसांनी बरोबर दिशाभूल केली. ते काय म्हणाले की आम्ही केंद्राकडे जाणार आणि केंद्राकडून मदत मागणार आणि ही काय आहे तर ही पहिली मदत आहे. हे खोटं आहे, हे असं नसतं. ही एनडीआरएफची जी काही सिस्टीम चालते ती एकट्या महाराष्ट्रासाठी त्याचे नियम बनत नाहीत, ते संबंध देशासाठी बनलेले असतात आणि केंद्रीय पातळीवरून अशी वेगळी पॅकेज येत नाहीत. तुम्ही एनडीआरएफच्या अंतर्गत प्रस्ताव तयार करावा लागतो आणि तो प्रस्ताव त्यांनी दिलेले जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्सच्या बाहेर जाऊन तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला काय करता येईल तर तुमच्या आता 65 लाख हेक्टर आहे तर ते 66 लाख हेक्टर करता येईल किंवा 67 लाख हेक्टर करता येईल, पण प्रति हेक्टरी 8,500 हे तुम्हाला बदलता येणार नाही. गाया 3च तुम्हाला गेल्या तर वाहून गेल्या तर 10 वाहून गेल्या तरी 3च गायांना तुम्हाला मिळणार आणि ते 37,500 मिळणार. त्यात तुम्हाला बदल करता येणार नाही, कारण तो बदल केला तर तो देशाला बदल करावा लागेल. त्यामुळे केंद्राकडून नवी वेगळी मदत येत नसते. त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब किंवा अमित शाह साहेब इथे येऊन जे सांगतायत की तुम्ही प्रस्ताव पाठवा आम्ही मदत करतो, किंवा हे पण सांगतायत की आम्ही प्रस्ताव पाठवणार आणि मग मदत येणार, ती मदत ह्या नॉर्मच्या पलीकडे असणार नाही. फक्त एरिया बदलेल. 65 लाखाचं 64 लाख 66 लाख होईल किंवा 2 गायांचं 3 गाया होतील. फक्त क्वांटिटी बदलेल. जे चौकट आहे ती चौकट ओलांडता येत नसते आणि यापेक्षा वेगळं पॅकेज हे केंद्राला देता येत नसतं.
एनडीआरएफ अंतर्गत अशी तरतूद नाहीये आणि म्हणून ही चालाकी आपण समजून घेतली पाहिजे. शेवटचा एक मुद्दा, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे शासनादेशात की एका सीझन मध्ये तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला एकदा जर मदत दिली तर त्या सीझन मध्ये परत तुम्हाला एनडीआरएफ अंतर्गत त्याच क्षेत्रातल्या नुकसानीसाठी मदत देता येत नाही. आता याच्यामुळे काय होणार आहे बघा, हे अगोदर 2 महिने जे काय पाऊस पडला आणि त्याचे 2215 कोटी रुपये ते म्हणाले ना आम्ही जाहीर केलेले आहेत आणि त्यापैकी काही पैसे दिले, तर ते जे काही थोडेफार पैसे म्हणजे त्याची मी भागाकार केला होता, प्रत्येक शेतकऱ्याला 7,000 रुपये आले होते. तर ते ऍव्हरेज, तर ते 7,000 रुपये ज्या शेतकऱ्याला मिळालेत ना त्याला आता हे 22,000 रुपये जरी येत असतील तरी ते मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जे म्हणाले की अटी शर्ती, कमल कसाई जी आहे म्हणजे कलम म्हणजे लेखणी, त्यांनी जी कसाई केलेली आहे, कत्तली केलेली आहे, त्या कत्तली या शेतकरी वर्षानुवर्ष भोगतोय. दुर्दैवानं ही कलम कसाई कॉर्पोरेट साठी नसते, अटी शर्ती त्यांच्यासाठी नसतात. दुर्दैवानं आमचं कर्ज निर्लेखित करण्याची वेळ आली की त्याच वेळी त्या अटी शर्ती असतात. हे या देशाचं दुर्दैव आहे. बरोबर. तुम्ही जे आकडे सांगितलेले आहेत, जी वस्तुस्थिती सांगितली आहे या पॅकेजची, ती खरोखर म्हणजे भीषण आहे. आणि या सगळ्यातनं आता शेतकऱ्याचं दुःख नेमकं कसं हलकं होतंय हे सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे. आपण आशा करूयात की किमान धोरणकर्त्यांचं लक्ष त्याच्याकडे जाईल, विरोधी पक्षाचं पण लक्ष त्याच्याकडे जाईल, की जेणेकरून आपण आता शेतकऱ्याच्या बांधावर असलो पाहिजे त्याच्यासोबत, ही जाणीव सगळ्यांना होईल. खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या या सगळ्याबद्दलच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत? तुमच्या भागात झालेलं नुकसान आणि सरकारनं जाहीर केलेली मदत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.